सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीचे सुंदर वातावरण आहे. आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. लाखो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात मुखी विठ्ठलाचे नाम आणि हृदयात भक्ती घेऊन पंढरीच्या वाटेवर चालत आहे. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या जयघोषाने सारा महाराष्ट्र दुमदुमून गेलेला आहे. अशा या पवित्र भक्तिमय वातावरणात आज आपण भागवत एकादशी आली आहे. म्हणजेच योगिनी एकादशी. हा दिवस भगवान श्री विष्णू, श्रीकृष्ण म्हणजेच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीसाठी अतिशय मंगल मानला जातो. एकादशी म्हणजे फक्त उपवास करण्याचा दिवस नाही. हा दिवस मन शुद्ध करण्याचा, भगवानाचे नाम घेण्याचा, चांगले विचार आपल्या मनामध्ये, आचरणामध्ये आणि भक्तीने जीवन उजळवण्याचा दिवस आहे. भागवत एकादशीच्या दिवशी प्रत्येक भक्ताने आपल्या श्रद्धेनुसार आणि वेळेनुसार काही सेवा नक्की कराव्यात. या सेवा खूप कठीण नाहीत, अगदी साध्या आणि सोप्या आहेत. पण मनापासून केल्या तर त्याचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे मानले जाते. या दिवशी आपल्याला सकाळी तेवढे लवकर उठायचे आहे. त्यानंतर देवघर स्वच्छ करून भगवान श्री विष्णू, कृष्ण, विठ्ठलांची मूर्ती असेल किंवा लक्ष्मीनारायण यांची मनापासून आपल्याला सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. देवाला फुलं, अक्षदा, तुळशीपत्र अर्पण नक्की करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करा. भगवान विष्णूची किंवा श्रीकृष्णाची, विठ्ठलाची मूर्ती असेल तर स्वच्छ धुवून अभिषेक नक्की घालावा. यानंतर तुळशी मातेला पाणी अर्पण करा. असे म्हटले जाते की एकादशीला तुळशी मातेचा उपवास असतो, त्यामुळे तुळशीला हात लावू नये किंवा पाणी अर्पण करू नये. आपल्याकडे जशी प्रथा आहे तसं आपण करावे. संध्याकाळी तुळशी जवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा. शक्य असल्यास तुळशीच्या लाकडापासून बनवलेली वात वापरा. तुळशी आणि भगवान श्री विष्णू यांचे नाते अतिशय पवित्र मानले जाते, म्हणून तुळशीजवळ लावलेला दिवा भगवानाला प्रिय मानला जातो. आजच्या आजच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो नारायणाय, रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. वेळ कमी असेल तरी काही मिनिटे मनापासून नामस्मरण नक्की करा. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, हरिपाठ, भगवद्गीता, रामरक्षा किंवा श्रीमद भागवत गीताचे वाचन किंवा श्रवण करणे शुभ मानले जाते. यापैकी जे कोणते आपल्याला आवडते आहे ते स्तोत्र नक्की म्हणावे. संपूर्ण वाचणे शक्य नसेल तरी काही श्लोक वाचा किंवा मोबाईलवर भक्तिभावाने ऐका. शक्य असल्यास श्रद्धेने उपवास करा. आरोग्यामुळे पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळाहार किंवा सात्विक आहार घ्या. भगवान भक्ताची भावना पाहतात म्हणून श्रद्धा सर्वात महत्वाची आहे. भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र, पिवळी फुलं, केळी, खडीसाखर किंवा काही इतर नैवेद्य अर्पण नक्की करा. त्यानंतर काही वेळ शांत बसून भगवानांचे ध्यान करा. संध्याकाळी पुन्हा देवासमोर आणि तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा. दिव्याच्या प्रकाशात भगवानाचे नाव घ्या. शक्य असल्यास भजन, कीर्तन किंवा हरिपाठ नक्की करा. पूर्ण रात्रभर जागरण करणे आवश्यक नाही, पण काही वेळ भगवानाच्या स्मरणात घालवला तरी तीही मोठी सेवा मानली जाते. या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान, पाण्याचे दान किंवा वस्त्रदान, इतर सत्कर्म, एखाद्या भुकेल्याला अन्न देणे, पाणी देणे, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, गाईला चारा द्या किंवा मुक्या प्राण्यांची सेवा नक्की करा. सेवा आणि दया ही खरी ईश्वर भक्ती आहे. आजच्या दिवशी आई वडिलांचा सन्मान करा, ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या आणि त्यांच्या आशीर्वादातही देवाची कृपा असते. एकादशीच्या दिवशी राग किंवा कडू बोलणे हे सगळे गोष्टी टाळा. रात्री झोपण्यापूर्वी भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि श्रीहरी विठ्ठल यांचे मनापासून आभार माना. आपल्या कुटुंबाच्या सुखशांती, आरोग्य आणि समाधानासाठी, सद्बुद्धीसाठी नक्कीच प्रार्थना करा. लक्षात ठेवा, या दिवशी सर्वात मोठी सेवा म्हणजे श्रद्धेने भगवानाचे नाम घेणे, भगवानांना श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करणे. 108 जर तुळशीपत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणून जर अर्पण केले तर खूप चांगले विचार ठेवून आपण अर्पण केले. काही शक्य नसेल तर ही छोटीशी सेवा नक्की करा. हातून शक्य तितकी सत्कर्मे करा. श्रद्धेने केलेली
भक्ती कधीही वाया जात नाही. योग्य वेळी भगवान आपल्या प्रत्येक भक्तावर कृपा नक्कीच कर. आज पंढरपूरच्या दिशेने लाखो वारकरी चालत आहेत. कोणाच्या पायात चप्पल नाही, कोणाच्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन आहे, कोणाच्या हातात टाळ आहे, तर कोणाच्या खांद्यावर भगवा ध्वज आहे, झेंडा आहे. म्हणून प्रत्येकाच्या ओठावर एकच नाम आहे, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. इतका लांब प्रवास करूनही वारकरी थकत नाही, कारण त्यांना चालवते ती पायांची ताकद नसते, तर विठ्ठलावरील श्रद्धा असते. आपल्याला कदाचित पंढरपुराला जाता येणार नाही. कामामुळे, नोकरीमुळे, तब्येतीमुळे किंवा इतर कारणामुळे अनेकांना वारी करता येत नाही. पण याचा अर्थ असा नाही की विठ्ठराया आपल्यापासून दूर आहे. जिथे भक्तिभावाने भगवानाचे नाम घेतले जाते, जिथे तुळशी जवळ तुपाचा दिवा लावला जातो, जिथे हरिपाठ, भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचे पठण होते, जिथे एखाद्या गरजूला अन्न दिले जाते, तिथेच भगवान श्री विठ्ठल आणि श्री विष्णूचा वास नक्कीच असतो, अशी आपल्या सर्वांची श्रद्धा आहे. म्हणून आज भागवत एकादशीच्या दिवशी मनापासून एवढेच करा. एक दिवा लावा, एक तुळशीपत्र अर्पण करा. 108 तुळशीपत्र अर्पण केले तर खूप चांगले पुण्याचे काम आहे. काही मिनिटे भगवानाचे नाम घ्या आणि आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. एखाद्याला मदत करा आणि मनापासून प्रार्थना करा. कदाचित आज तुम्ही घेतलेले एक विठ्ठल नाम तुमच्या जीवनात भक्तीची नवी सुरुवात ठरेल. लक्षात ठेवा, भगवानाला तुमची श्रीमंती नको, त्यांना तुमची श्रद्धा हवी आहे. मोठी पूजा नको आणि मनापासून केलेली छोटी सेवा हवी आहे. म्हणून आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. नमो नारायण. नमा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.